पेंढारकर कॉलेज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रभाकर देसाई गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनांना दाद देत नसल्यानं आता सांस्कृतिक शहरातील नामांकित लोक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी एकवटली आहेत. त्यांनी डोंबिवली शिक्षण क्षेत्र बचाव समितीची स्थापना केली आहे. अनुदानित शिक्षकांचा, पालकांचा, विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना चाललेल्या या घोळामुळे पेंढारकर कॉलेज चर्चेत आलंय. त्यामुळे आता पेंढारकर कॉलेज विरुद्ध त्याच्या प्रशासनाविरुद्ध एक वेगळं वातावरण तयार झालंय. निकाल लावण्यासाठीच विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी या समितीची स्थापना झाली आहे. सर्वपक्षीय संघर्ष समिती 27 गाव उपाध्यक्ष गुलाब वझे, गणेश मंदिर संस्थान मंडळाचे विश्वस्त प्रवीण दुधे, विरोधी पक्षनेते कल्याण डोंबिवली माजी नगरसेवक मंदार हळवे, इतर मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. खरं तर डोंबिवली हे सुशिक्षितांचं शहर आहे आणि जसा शहरी विभाग आहे तसा ग्रामीण विभाग पण इथे भरपूर आहे आणि सर्वसामान्यांची नगरी म्हणून डोंबिवली ओळखली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि सर्वजणांनाच आपल्याला सुशिक्षित करायचं आहे आणि आपल्याला विकास जर सगळा साधायचा असेल तर शिक्षण घराघरात पोचलं पाहिजे आणि हे करायची मूर्तही जबाबदारी आहे ती गजाननराव पेंढारकरांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे डोंबिवलीकरांना आम्हाला मिळाली. अनेक मातब्बर डोंबिवलीतली शिक्षण क्षेत्रातली मंडळी इथे कार्य करत असताना एक चांगला पायंडा पडला. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लोक, संस्था आपल्या अनुदानित तुकड्यांसाठी प्रयत्न करत असतात आणि एका नावारूपाला आलेली अशी हीच संस्था आहे आणि त्या संस्थेला हातात असलेल्या तुकड्या बंद करून जर त्याचं कुठेतरी खाजगीकरण होत असेल आणि तिथे शिक्षण हा पैसा कमवण्याचं स्तोत्र जर होत असेल तर याला निश्चितच डोंबिवलीकर जागरूक नागरिक आहेत ते त्याला विरोध करतील आणि हा विरोध जो आहे तो चांगल्या पद्धतीने होईल. आम्हाला त्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये हेकेखरेपणा किंवा हुकुमशाहीपणा हा इथं चालणार नाही आणि शिक्षण क्षेत्र हे उद्याच्या नागरिकांना आणि तरुण पिढीला निर्माण करण्यासाठीचं एक चांगलं ठिकाण आहे. त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे आणि चांगल्या मुलांना, सर्वसामान्यांना शिक्षण जर मिळवायचं असेल तर हे अनुदानित तत्व आपल्याला चालू ठेवायलाच लागेल आणि कुठल्याही प्रकारचं मिळालेली शासन मान्यता असलेल्या तुकड्या बंद करून हे करू नये अशी आमची प्रत्येकाची धारणा आहे आणि त्याच्यासाठी सर्व मंडळी, सर्व पक्षीय मंडळी, राजकारणी मंडळी, सामाजिक संस्था कार्य करणारी सर्व जाती धर्माची सर्व मंडळी एकत्र येतील आणि हा लढा यशस्वी करतील आणि निश्चितच उद्याच्या मुलांना, सर्वसामान्यांना शिक्षण मिळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न यशस्वी होईल अशी खात्री आम्ही बाळगतो आणि आमच्या कामाला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये निश्चितच की देसाई सरांची जी काय मनमानी चालू आहे की बाकीच्या कारण मी तिथल्या 2 संचालकांच्या पर्यंत पण जाण्याचा प्रयत्न केला तर त्या संचालकांचं म्हणणं हेच आहे की आम्ही फक्त वर्षातनं एकदा सहाय्य करायला येतो, बाकी आम्हाला तो आतमध्ये पण येऊ देत नाही. ही जर संचालकांची परिस्थिती आहे तर शिक्षकांची काय असू शकते. त्यामुळे ह्या मनमानीला कुठेतरी छेद देण्याची गरज आहे आणि तो छेद देण्याकरताच आम्ही सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी ज्याबरोबर आहे त्याबद्दल ती कायद्याची पण नगरी आहे आणि इथे अनेक कायदेतज्ञ होऊन गेलेत, आजही अस्तित्वात इथे कार्यरत आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या सल्ल्याने, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही हे सगळं करणार आहोत आणि 100% हे जे काय त्यांचा प्रयत्न आहे की अनुदानित तुकड्या बंद करून विना अनुदानित कॉलेज चालवायचं म्हणजे भांडवलखोरीकडे जाण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो नक्की डोंबिवलीकर सगळे एकत्र येऊन मोडून काढतील आणि त्याच्याकरता त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक याच्यात उतरलेले आहेत. सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते सुद्धा त्या व्यासपीठावर जाऊन आलेले आहेत आणि आम्ही या संघर्ष समितीच्या माध्यमातून पण त्याच्याकरता कार्यरत असणार आहोत. त्यामुळे याच्यावर न्याय मिळेल. हे पुन्हा कॉलेज जसं पूर्व त्याची जी शान होती ती शान आम्ही सगळेजण मिळून परत आणू, याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. थोडा वेळ लागेल कारण काय की मधल्या पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं. मधल्या काळात त्यांनी असे काही कायदे स्वतःच्या अखत्यारीत तिथे करून घेतलेले आहेत की ते मोडून काढण्याकरता थोडं शासन दरबारी खूप वेगळ्या पद्धतीने फॉलोअप करण्याची गरज लागणार आहे. त्याची सुरुवातही ऑलरेडी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेली आहे. त्यामुळे तोही विषय शासन दरबारी पण चालू झाला असल्यामुळे तोही लवकर मार्गी लागेल. पण ह्याच्यात आम्हाला यश नक्की मिळेल आणि कॉलेज जसं त्याचं पूर्ववैभव होतं ते पुन्हा येईल आणि पेंढारकर कुटुंबाने जी मदत ज्या उद्देशाने केली होती तो उद्देशाला हरताळ पाडण्याचा जो प्रयत्न देसाईंचा आहे तो आणून पाडला जाईल आणि पुन्हा त्याच उद्देशाने हे कॉलेज पुन्हा कार्यरत राहील एवढी आम्हाला नक्की खात्री आहे.